सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 त्याच्यातील 4था युनिट कम्युनिकेशन पॉइंट्स टू रिमेंबरमध्ये आपण बघूया. दर्पण हा मराठी भाषेतील पहिलं न्यूजपेपर आहे. फर्स्ट न्यूजपेपर इन मराठी दर्पण. हे कधी सुरू झाले? 6 जानेवारी 1832 रोजी. 6 जानेवारी. म्हणून महाराष्ट्रात 6 जानेवारी हे पत्रकार दिन म्हणून साजरे करतो आपण. महाराष्ट्रातील जे पत्रकार आहेत म्हणजे पत्रकार जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण म्हणतो पत्रकारचे जनक. मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे काय? मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन. ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे समूह. आता इथं शिक्षक मुलांना पाठ शिकवत असताना व्हिडिओच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ऑडिओ माध्यमातून आणि स्वतः आत येऊन त्या युनिटाबद्दल एक्सप्लेन करत असेल तर अशा कम्युनिकेशनला मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन असे म्हणतात. विद्यार्थी समूह असतात, इथं टेक्नॉलॉजी आहे आणि शिक्षक इथे उभारलेला असं. फक्त व्हिडिओ सुरू करून शिक्षक बसायचं हा काम नाही. व्हिडिओ सुरू करून मुलांना दाखवायचं आणि थोडं पॉज करून थोडं थांबून त्या युनिटाबद्दल, त्या चित्राबद्दल, त्या इन्फॉर्मेशनबद्दल एक्सप्लेन करायचं आणि पुन्हा मुलांचा प्रश्न पुन्हाकडनं विद्यार्थ्याकडून प्रश्न ऐकून घ्यायचा आणि त्याचं पुन्हा एक्सप्लेनेशन करून द्यायचं. असे जे ॲक्टिव्हिटी होतात अशा कम्युनिकेशनला मेडिएटेड कम्युनिकेशन असे म्हणतात. PPTच्या द्वारे शिक्षक शिकवत असतात. DTH डायरेक्ट टू होम अशी एक योजना भारत सरकारने 2003 रोजी सुरू केलेलं आहे. 2 ऑक्टोबर 2003 रोजी. म्हणजे सॅटेलाईटद्वारे डायरेक्ट आपलं घरातील वर एक डिश TV अँटेन असतो, त्या TV अँटेनला, डिश अँटेनला सॅटेलाईटकडून कनेक्शन देता येतील डायरेक्ट टू होम. आता ETH हे रेडिओ फॉर स्कूल एज्युकेशनसाठी ही प्रोग्राम सुरू आहे. ब्रॉडबँड हा टर्म इंटरनेटच्या रिलेटेड वापर करण्यात येत आहे. कम्युनिकेशनमध्ये लँग्वेज, भाषा ही एक आयकॉनिक कोड म्हणून आणि सिम्बॉलिक कोड म्हणून काम करीत असतात. टीचर्सना आपण प्रोफेशनल कम्युनिकेटर असे म्हणतो. शिक्षक म्हणजे आलतू फालतू बोलणारा व्यक्ती नाही, हे प्रोफेशनल कम्युनिकेटर आहे. ओके. स्काईप ही एक डिव्हाइस आहे. स्काईपच्या माध्यमातून आपण इंटरनेटच्या सहाय्याने कम्युनिकेशन करू शकतो. स्काईपच्याद्वारे कम्युनिकेशन थ्रू इंटरनेट, उदाहरण पीअर टू पीअर कम्युनिकेशन होत असतो. आता फर्स्ट फिल्म अँड TV हे सगळं ऑलरेडी विचारलेले प्रश्न आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो, गो फॉर ऑल दीज क्वेश्चन्स. प्रत्येक युनिटवरून 100 प्रश्न मी तुम्हाला देतो. हे शेवटचा माझा खूप मोठा अस्त्र, ब्रह्मास्त्र मी तुम्हाला देत आहेत. लक्षात ठेवा, हे माझं नाही, सगळीकडे आणून तुम्हाला मी देत आहे. तुम्ही म्हणाला हे सगळं तुम्ही लिहिलं आहे का? मी लिहिलं नाही रे बाबा. फर्स्ट फिल्म आणि TV इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया हे कुठे आहे? तर महाराष्ट्रात, आपल्या पुण्यामध्ये आहे. हे आसामच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न अजून माझ्या लक्षात आहे. ब्लॉग्स आर कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन. आपण ब्लॉग्स लिहितो. ओके. ब्लॉगिंगवर एक कथा लिहितो, एक इन्फॉर्मेशन लिहितो आणि तो इन्फॉर्मेशन, तो माहिती, तो चित्र, तो घटना, तो कविता किंवा तो कथा लोकांनी वाचन करतात आणि ते प्रतिक्रिया देतात. कन्व्हर्सेशनल कम्युनिकेशन आहे. TV रिमोटमध्ये इन्फ्रेड लाईट असतात. हे नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. TVमध्ये कुठल्या लाईट्स असतात? इन्फ्रेड. ATMचा पिनचा फुल फॉर्म काय आहे? P म्हणजे पर्सनल, I म्हणजे आयडेंटिफिकेशन आणि नंबर. फर्स्ट कॉम्प्युटर इन्स्टॉल्ड इन इंडिया. भारत देशात फर्स्ट टाईम कॉम्प्युटर कुठे इन्स्टॉल केलेलं आहे? कुठे कॉम्प्युटरचा वापर केलेला आहे? तर कलकत्ता येथे 1955ला कॉम्प्युटरचा इन्स्टॉल झालेला आहे. कोणत्या इन्स्टिट्यूशन्समध्ये? इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. पूर्ण लक्षात ठेवा, हे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर हा इंग्लंडकडून आणलेला कॉम्प्युटर आहे. HEC 2M कॉम्प्युटर. खरं तर इथं
पूर्वी 1953ला ॲनालॉग कॉम्प्युटर इंडियामध्ये वापर करण्यात येत होती. प्रसार भारतींचा 3 उद्दिष्ट आहे. प्रसार भारती जे टी व्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण जे माहितींचं प्रसारण करत असतो, प्रसार भारतींचा मेन 3 ऑब्जेक्टिव्ज आहे. लक्षात ठेवा, हे नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. पहिला ऑब्जेक्ट आहे इन्फॉर्मेशन, लोकांना माहिती देणे. दुसरं एंटरटेनमेंट, लोकांना मनोरंजन करणे. आणि तिसरं एज्युकेशन. इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन, लोकांना शिक्षण देणे, लोकांना मनोरंजन करणे आणि लोकांना इन्फॉर्मेशन, माहिती सांगणे, ही 3 उद्दिष्ट आहे प्रसार भारतींचा. ग्रेपवाईन कम्युनिकेशन हे नेहमी एका गॉसिपवर अवलंबून असतो. हे सत्य घटनावर अवलंबून नसतात, एक गॉसिप. आज आमचे साहेब एकदम लाल भडक होऊन आले बघा. हो, काहीतरी झालं असेल, त्या घरात त्यांचा मॅडम त्यांना लातान हाणलं असेल. रोज उशिरा घरी यायला लागला, पिऊन यायला लागला. साहेबांना मारलं बघा कोणीतरी. हे नाही रे, कंपनी लॉस झाला असेल. लोक काय पण बोलतात. त्या साहेबांचं बॉसचा चेहरा जर पडला असेल तर काय 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 नव्हतं. किंवा बॉस एकदम खुशीमध्ये असेल, दिलने ये कहा है दिल से, असं बोललं तर हो आमचे साहेब असं का गाणं म्हणायला लागले आज, काय तर झालं बघा. गॉसिप लोक सगळे बोलत असतात त्या विषयावरनं. फादर ऑफ इंडियन कम्युनिकेशन, फादर ऑफ इंडियन सिनेमा कोणाला म्हणतो? दादासाहेब फाळके यांना. थँक्यू सो मच. नमस्कार.